हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DH2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. बघा आता ये सब क्या देखना पड रहा है, अच्छा हुआ मैं अंधा हूं असं म्हणायची सिच्युएशन आलेली आहे. बिकॉज जे भीती आपल्या सर्वांच्या मनात होती, भीती म्हणल्यापेक्षा जे गोष्ट आपल्याला अगोदरपासूनच माहित होती ते आता ऑफिशियल पद्धतीनं अनाऊन्स करण्यात आलेली आहे की महावितरणची एक्झामची जे फॉर्म भरायची डेट आहे, जे की लास्ट 19 मार्च होती, त्याला एक्सटेंड करून 19 एप्रिल पर्यंत पोस्टपोन करण्यात आलं होतं. आता ती डेट 20 मे पर्यंत 20 मे 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. म्हणजे इनडायरेक्टली की एक्झाम आणखी एक महिना पुढे गेलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की बाबा एक्झाम होईल जुलैमध्ये, राईट. कारण आता एक महिना त्यांनी समोर ढकललं म्हणजे साधं सिंपल आहे. ज्याही ठिकाणी एक्झाम फॉर्मची डेट संपत आहे त्याच्या 30 दिवसानंतर एक्झाम होते किंवा एक्झाम व्हायचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला एवढं तर आयडिया आलेली आहे की आपली परीक्षा जुलैमध्ये होईल. ओके, त्या हिशोबानं आपल्याला सर्वांना इथून पुढे आता जे पण काही गोष्टी आहेत ते प्लॅन करायचे आहेत. बट याच्याच ऍड ऑन करायचं असेल तर काही बेसिक खूप काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते सांगायचे होते. की लास्ट वेळेस मी जेव्हा व्हिडिओ केला होता की जे 19 मार्च पासून 19 एप्रिल पर्यंत एक्झाम पोस्टपोन झाली, एक महिना फॉर्मची डेट गेली, तो जो लास्ट व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला इनडायरेक्टली सांगितलं होतं की बाबा अभ्यास कसं करायचा इथून पुढे एक महिन्याचा. ओके, तर या व्हिडिओमध्ये सेम पॅटर्न तोच तुम्हाला फॉलो करायचा आहे, जास्त काही करायचं नाहीये. जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सेम तसंच अभ्यास करायचा आहे. म्हणजे 11वी 12वीचे डेली 2 तास, त्याचनंतर बीकॉमचे जे चॅप्टर्स आहेत त्याला 2 तास वेळ द्यायचा आहे आणि त्यानंतर एक तास क्वांट रिझनिंगला आणि मराठीला द्यायचा आहे. प्लस तुम्हाला 11वी 12वीचा ऑलरेडी अभ्यास झाला असेल तर तुम्ही काय करू शकता, टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करू शकता. टेस्ट सिरीज मध्ये खूप सारे टेस्ट नोट्स वगैरे DA2 अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मध्ये ऍड केलेले आहेत. ओके, मी इथं काय माझ्या कोर्सचं प्रमोशन करायसाठी आलेलो नाहीये, काय नाहीये. मी तुला इम्पॉर्टंट तुम्हाला माहिती सांगण्यासाठी आलेलो आहे. बघा की आता प्रोफेशनल नॉलेजचा जो सिलेबस आहे, जो तुम्ही अभ्यास करताय, ओके, त्याच्यानंतर ओव्हरऑल महावितरणची जी एक्झामची प्रिपरेशन होते ते तर कम्प्लीट व्हायली. साईड बाय साईड जुलैमध्ये जाहिरात जे आहे ते 15 मार्चला मागच्या महिन्यात आली होती. बट खूप सारे जण महावितरण ज्याच्यामध्ये बिझी आहेत, त्याच्यामुळे ऍड कडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं लक्ष नाही गेलं. बट ह्याच्याबद्दल ऑफिशियल अनाउन्समेंट वगैरे जे आहे, एक्झाम कधी होईल, फॉर्मची तारीख वगैरे, ते महावितरणची टेस्ट झाल्यानंतर मे बी तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना सांगण्यात येईल. किंवा महावितरणमध्ये क्लर्क पदाच्या जागा निघालेल्या आहेत. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स पदासाठी तर जे ऑलरेडी जागा निघालेल्याच आहेत 468. त्याचबरोबर क्लर्क साठी सुद्धा जागा निघालेल्या आहेत. ह्याचा PDF मी ऑलरेडी DA2 अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केलेला आहे. आता ह्याचा सिलेबस कसा असेल, सेम जो तुम्ही ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा जो सिलेबस करत आहात अकाउंटसाठी, त्याचा सुद्धा सिलेबस सेम आहे, काहीच फरक नाहीये. म्हणजे जेही स्टुडंट्सनं हार्डवर्क करून मेहनत करून ज्युनियर असिस्टंट अकाउंटची 468 पदासाठी जी जागा निघाली त्याची एक्झाम दिलीत आणि इफ इन केस सपोज जर एक्झाम अवघड गेली तर तुम्हाला हताश वगैरे व्हायचं काही कारण नाहीये. कारण दोन ऑप्शन तुमच्याजवळ अवेलेबल आहेत, एक तर ज्युनियर असिस्टंट अकाउंटची द्या किंवा क्लर्कची द्या. दोन्हीसाठी सुद्धा सेम आहे. याची एक्झाम जी आहे ते मे बी होईल ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये याची एक्झाम होईल. आणि ऑगस्ट सप्टेंबर एक्झाम मध्ये जशी याची एक्झाम संपली त्याचबरोबर सेम सिलेबस, म्हणजे जी आपली महावितरणची जी बॅच आहे तेच सेम सिलेबस असणार आहेत. दिवाळीच्या आसपासच्या पिरियड मध्ये नगर परिषदचे एक्झाम्स, नगर परिषद मध्ये जे अकाउंटंट पदाची जागा निघणार आहेत महावितरण महानगरपालिकेमध्ये किंवा नगर परिषदमध्ये, त्याची आणखी जागा येणार आहेत. जी लास्ट इयर झाली होती त्याच पद्धतीने आणखी जागा येणार आहेत आणि सेम सिलेबस आहे. म्हणजे जोही अभ्यास तुम्ही करत आहात फक्त या एका एक्झाम पुरतं मर्यादित न ठेवता अपकमिंग 3 एक्झामसाठी प्रिपरेशन डोळ्यापुढे ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे आता जुलैमध्ये महावितरणची एक्झाम होईल, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑगस्ट मध्ये क्लर्क पदासाठीची एक्झाम होईल, त्यानंतर दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीच्या नंतर नगर परिषदमध्ये अकाउंटंटची एक्झाम होईल. तर तिन्ही ह्याच्यासाठी सेम सिलेबस असेल. ऑल राईट. जर इफ इन केस तुम्ही जर बॅच घेतलं तर तिन्ही एक्झामचा अभ्यास तुम्हाला ह्याच्यामध्ये होते. कारण आता महिना चालू आहे एप्रिल, एप्रिल पासून 6 महिने मोजा. म्हणजे जर आज जर सपोज जर बॅच घेतलं तुम्ही, ओके, तर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी असते. सेम सिलेबस तुम्ही ह्या तिन्ही एक्झामसाठी वापरू शकता, राईट. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं सांगायचं होतं की बाबा आता खूप साऱ्या जणांची सारखी सारखी रिक्वेस्ट येत आहे की सर बॅच मध्ये 11वी 12वी आणि ऍक्ट आणि लॉज झालेले आहेत आपल्या DA2 अकॅडमीच्या बॅच मध्ये. बट सर हे कधी होणार आहेत,
म्हणजे बीकॉमचं ऑडिटिंग, कॉर्पोरेट अकाउंट वगैरे किंवा मॅनेजमेंट अकाउंटचं. बघा एक्झाम 2 महिने पुढे गेलेली आहे. मला वाटत होतं की एक्झामची एकदा डेट होते मग इम्पॉर्टंट पार्ट फटाफट चालू करता येईल. बट मी आता जास्त आणणार नाहीये त्याला. 1 मे 2024 पासून आपल्याला बीकॉमचं पोर्शन स्टार्ट करायचं आहे. आतापर्यंत आपलं 11-12 कम्प्लीट झालं. 11चा थोडा पार्ट आणि 12चा थोडा पार्ट बाकी आहे. ते 1 तारखेपर्यंत होऊन जाईल आणि 1 मे 2024 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे ऑडिट पासून. आणि त्याचबरोबर आपल्याला ऑडिट आणि कॉस्ट घ्यायचे आणि 10 दिवसाच्या ऑडिट आणि कॉस्टचा पार्ट कम्प्लीट होईल. म्हणजे ओव्हरऑल जे आतापर्यंत ऍक्ट, लॉज आणि 11-12 मध्ये होतो त्याला आता आपल्याला बीकॉम कडे आणायचं आहे. आणि मे आणि जून हे 2 महिने एकदम कसून सराव करायचा आहे पूर्ण बीकॉमचा सिलेबस. त्याच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर, सेकंड पासून 6व्या सेमिस्टर पर्यंत जे पण काय असेल त्याच्यामध्ये घेऊन टाकेन. डेली 2-2 तासाचे 2-3 व्हिडिओ अपलोड करून सर्व कव्हर होऊन जाईल. त्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. साइड बाय साइड तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा ऑलरेडी दिलेला आहे. ते तुम्ही स्वतः ओन लेवलवर सॉल्व्ह करू शकता. आता सर्वात मोठा इश्यू येतो होता स्टुडंटचा की सर अबाउट व्ह्यूज, राईट. कारण एक्झाम जर मे जून मध्ये झाली असती, मे महिन्यामध्ये, तर व्ह्यूज सफिशियंट होते. कारण बॅच लॉन्च झालं तेव्हा आम्ही 6 व्ह्यूज दिले होते. ओके, त्याच्यानंतर व्ह्यूजचा प्रॉब्लेम आला, मग त्याला एक्सटेंड करून 8 केले. बट डोंट वरी, जेवढेही स्टुडंट आता व्हिडिओज पाहणार आहेत किंवा आता बॅच जॉईन करणार आहेत किंवा ऑलरेडी बॅच जॉईन केलेले आहेत त्यांना आपण 8 वरून आता व्ह्यूज देत आहोत, 15 व्ह्यूज देत आहोत. म्हणजे एक व्हिडिओ तुम्हाला 15 वेळेस पाहता येते. म्हणजे जेही तुमचे राहिलेले व्हिडिओज ज्याला लॉक पडलेले आहेत, व्ह्यूज एक्झॉस्ट झालेले आहेत, ते आपण वापस अनलॉक करून तुम्हाला 15 व्ह्यूज देत आहोत. प्लस पीडीएफ डाउनलोडिंगचं जर ऑप्शन ऑलरेडी ऑन आहे, ते तर ऑन असंही ऑन होतं तसंही ऑन होतं. त्याच्या साह्यानं तुम्ही जे पीडीएफ वगैरे आहे ते डाउनलोड वगैरे करू शकता. ऑलराईट. आणि आता याचबरोबर आता खूप सारे स्टुडंट आहेत ते साइड बाय साइड बँकिंगचे एक्झाम्स करत होते, ज्यांचं बीकॉम वगैरे झालेलं आहे. तर मला असं वाटतं की बाबा बँकिंग तर करत आहात तुम्ही, बरोबर आहे. जर तुमचं कॉमर्स मधून झालेलं असेल तर तुम्ही बँकिंग सोबतच ह्याचं सुद्धा तयारी करा. कारण तुम्हाला 3 एक्झाम देता येतात. ज्युनियर असिस्टंट अकाउंटची एक्झाम देण्यात येते, क्लर्क ज्युनियर असिस्टंट क्लर्कची सुद्धा एक्झाम देण्यात येते तुम्हाला, जे महावितरणमध्ये आहेत. आणि नगर परिषद मध्ये सुद्धा अकाउंटची जागा निघत आहेत, ते सुद्धा देता येते. आता नगर परिषद म्हणजेच काय किंवा महावितरण म्हणजे काइंड ऑफ गव्हर्नमेंट जॉब असल्यासारखंच आहे, राईट. त्यामुळे एकदम बिंदास राहा, तुमचा याच्यामध्ये फायदा होईल. आणि फक्त एक बॅच घेतला तर तुमचे 3ही विषयाची प्रिपरेशन होऊन जाते. सो या अनुषंगाने बस तुम्हाला हे काय बेसिक गोष्टी इन्फॉर्म करायचे होते की मे आणि जून महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण बीकॉमचं स्टार्ट करायचं आहे. व्ह्यूज जे आहेत ते आता तुम्हाला 15 मिळतील. पीडीएफ डाउनलोडची परमिशन अगोदरही होती, आता ही पीडीएफ डाउनलोडची परमिशन तुम्हाला देण्यात आलेली आहे, राईट. आणि जे स्टुडंट जॉईन केले नाही तर फटाफट तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. एक बॅच मध्ये 3ही एक्झामची प्रिपरेशन तुमची होऊन जाईल. ओके, आता मी फक्त एवढंच एक्सपेक्टेशन ठेवतो की मागच्या महिन्यात सुद्धा मार्च महिन्यात अशाच पद्धतीने येऊन मी एक महिना एक्झाम पुढे गेली म्हणून सांगितलं होतं. आता वापस एप्रिल महिना आला आणि वापस एक्झाम मे महिने गेला म्हणून सांगतो. आता मे महिन्यामध्ये आणखी एक वेळेस तिसरा व्हिडिओ करायची गरज पडू नये, ज्याच्यामुळे आणखी एक्झाम होईल. आणि मग कसं आहे, एक्झाम जेवढं पोस्टपोन झाली, जेवढं दुःख स्टुडंटला होते, जेवढं फ्रस्ट्रेशन तुम्हाला होते, त्यापेक्षा जास्त टीचरला होते. कारण टीचरला पुन्हा 1 महिना शिकवावं लागते. कारण असा सिच्युएशन अशी आहे की एकदा एखादा एक टीचर एका बॅच मध्ये हे केला असेल तर त्याला दुसरं तिसरं काहीच करता येत नाही. ऑलराईट. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. सो एवढंच अपेक्षा असेल की बाबा गव्हर्नमेंटला की एक्झाम होऊन जायला पाहिजे. झालं तरी आणखी जरी पोस्टपोन झाली तर काही हे नाहीये, आपल्याला तेवढं जास्त अभ्यासासाठी टाइम मिळेल. आणि तुम्ही काय आता लहान मुलं नाही, काही नाही. एक्झाम पुढे गेली म्हणजे अभ्यासासाठी चान्स मिळाला म्हणून तुम्हाला सांगायला ऑलरेडी तुम्हाला सर्व गोष्टी माहीतच आहेत. ऑलराईट, डन. सो आपण हे 3 काय बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आणि मागच्या 2 दिवस झालं फॅमिली फंक्शन्स वगैरेमुळे मला बॅच मध्ये व्हिडिओज वगैरे करता आले नाहीयेत. सो फटाफट मी ते स्टार्ट करेन, डोंट वरी अबाउट इट. आणि आज तारीख आहे 19 तारीख. एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, 19 तारखेपासून 25 तारखेपर्यंत वापस बॅचची प्राइस आपण 1000 रुपये करणार आहोत. कारण खूप सारे जण घ्यायचे राहिले होते, त्यांना घेता येईल. आणि टेस्ट सिरीजची जी प्राइस आहे त्याच्यावर आपण 40% ऑफ करणार आहोत. जर इफ इन केस तुम्ही कोणी घेतला नसाल तर घेऊन टाका. कारण मला कंटिन्युअसली कॉल येत आहेत की सर एमकॉमचे एक्झाम चालू होते, घेणं झालं नाहीये, गेलं झालं नाहीये. तर फटाफट घेऊन टाकायचं आहे. ऑलराईट, डन. दॅट्स इट. बेस्ट ऑफ लक. काय अपडेट असेल तर नक्की कळेल. डिस्क्रिप्शन मध्ये बॅच जॉईनिंगची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. फटाफट जॉईन करून घ्या. आणि 1 मे पासून
30 जून पर्यंत आपल्याला पूर्णपणे फोकस बीकॉमच्या याच्यावर करायचा आहे. 11वी 12वी आणि ऍक्ट अँड लॉज मध्ये आपण आपले 20 ते 22 मार्क पक्के केले. आता आपल्याला बीकॉमचे 50 पैकी जे 28 मार्क्स येतात ते आपल्याला परफेक्ट करून घ्यायचे. ऑल राईट, डन. सो भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. बेस्ट ऑफ लक. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. काही जर क्वेरी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट नक्की करायचं, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट नक्की करायचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स दिलेले आहेत ते चेक करून घ्या. व्हिडिओला नक्की लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं. टाटा बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.